इंडिया आघाडीमध्ये लोकसभा जागा वाटपाचा तिढा निर्माण झाल्याचं चित्र आहे। राज्यातल्या लोकसभेच्या 23 जागांवर ठाकरे गटानं दावा केलाय, तसंच स्पष्ट सांगितल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगे यांच्यासोबत चर्चा झाल्याचंही राऊत यांचं म्हणणं आहे। त्याच वेळी त्यांना 23 जागा लढवणार असल्याचं सांगितल्याचं राऊत यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आम्ही राऊतांच्या वक्तव्याचं खंडन का करायचं म्हणत काँग्रेस किती जागा लढवणार याचा निर्णय हायकमांड घेतील असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे। या केवळ वावड्या आहेत आणि अंतिम निर्णय केंद्रीय समिती घेईल असं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले। जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल। आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर। मग सोनिया जे असतील, राहुल जे असतील, खरगे जे असतील किंवा वेणुगोपाल जे असतील, आम्ही 23 जागा लढतो। संजय राऊत जर 23 जागा लढतो म्हणाले तर आम्ही कशाला त्या संदर्भातलं खंडन करू। जो निर्णय आहे तो आमचे हायकमांड घेतील। त्यांनी जर ठरवलं आहे हायकमांडनी तर त्याच्यामध्ये आमचा अधिकार नाही। त्यामुळे या संदर्भात अधिक काही आम्हाला भाष्य करायची गरज नाही।